नमस्कार मित्रांनो. सोनी टीव्हीवरचा शार्क टँक इंडिया कार्यक्रम हा तुम्ही नक्कीच बघितला असेल. नवीन उद्योजकांसाठी सोनी टीव्हीने हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष एका व्यक्तीने आपल्याकडे आकर्षित केलं आणि ती व्यक्ती म्हणजे अश्नीर ग्रोवर. त्यांच्या एकदम कडक स्वभावामुळे त्यांच्या बोलण्याला कार्यक्रमातील सगळे सहभागी घाबरायचे. इतक्या मोठ्या व्यक्तीचे कठोर बोलणे आधी कुणालाच आवडले नाही. पण व्यापार, धंदा, जीवनातील खूप मोठे धक्के खाल्लेला हा माणूस उद्योजकांना व्यवसायातील सत्यता समजावून सांगत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आल्यावर अश्नीरने सगळ्यांची मने जिंकली. 315 इंस्टाग्रामवरचे फॉलोअर वाढून 7 लाख झाले. अशा या व्यक्तीचं एक प्रसिद्ध शब्द म्हणजे दोगलापन. याच नावाचे आत्मचरित्र पुढे चालून त्यांनी प्रसिद्ध केले. शार्क टँक नंतर प्रसिद्धी मिळालेले अश्नीर पुढे चालून सर्व न्यूज चॅनलची आणि वृत्तपत्रांची हेडलाईन बनून राहिले. कधी त्यांच्या फोनवर बोलण्याची रेकॉर्डिंग लीक झाली, तर कधी त्यांनी कंपनीचा पैसा स्वतःसाठी वापरल्याचे वृत्त आले आणि शेवटी त्यांना त्यांच्याच कंपनीतून हाकलण्यात आले. इतके सर्व घडल्यावर त्यांनी आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले आणि आपली बाजू सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पेंग्विन प्रकाशनचं हे 185 पानांचं त्यांचं आत्मचरित्र ₹500 संपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल आहे. थोडक्यात अश्नीर यांच्या जीवनाबद्दल सांगतो. भारताच्या विभाजनानंतर अश्नीरचे आजोबा श्री नंदलालजी ग्रोवर पाकिस्तान मुलतानमधील आपलं घरदार जमीन सोडून भारतात शिफ्ट झाले. दिल्लीतील रेफ्युजी कॉलनी म्हणजे मालवीय नगरला त्यांना सरकारकडून 1800 स्क्वेअर फीटचा प्लॉट देण्यात आला, जिथे त्यांनी आपलं कुटुंब बसवलं. अश्नीरच्या वडिलांचं अकाउंटिंग फर्म होतं आणि आई शिक्षिका होत्या. अश्नीरचे मामा कॅनडाला असायचे, त्यामुळे त्यांच्या आजोबांसोबत ते त्यांना भेटायला एकदा कॅनडाला गेले. त्यांनी US आणि UK सुद्धा बघितलं. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि जग किती मोठं आहे, किती मोठ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ते सांगतात की ही घटना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. शिक्षणानंतर त्यांनी IIT दिल्लीमधून सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि नंतर IIM अहमदाबादमधून MBA पूर्ण केले. MBA अभ्यासादरम्यान त्यांना एका मुलीवर प्रेम झाले. पुढे चालून त्यांच्याशी लग्नसुद्धा झालं. त्यांची प्रेमकथा आणि त्यांचे भन्नाट किस्से तुम्ही या पुस्तकात वाचा. MBA करत असताना त्यांना स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राममधून फ्रान्समध्ये जाऊन अर्धशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली. स्कॉलरशिप मिळाल्यामुळे त्यांनी युरोपमधील बऱ्याचशा देशांना भेटी दिल्या. MBA नंतर कोटक महिंद्रामध्ये त्यांना जॉब लागला. 2006 मुंबईमधून त्यांनी आपल्या बँकेच्या जॉबला सुरुवात केली. बँकेत असताना त्यांनी बरेचसे प्रोजेक्ट सांभाळले. रिअल इस्टेटमधील रुस्तमजीसाठी कामसुद्धा केलं. रुस्तमजींना त्यांचं काम इतकं आवडलं की अश्नीरला नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये CEOचं पदसुद्धा ऑफर केलं. याच काळात त्यांच्या पत्नीला मुंबईमध्ये नोकरी लागली, पण काही कारणास्तव त्यांना मुंबई सोडून दिल्लीला जावं लागलं आणि दिल्लीवरून त्यांनी कोटक महिंद्राचा आपला जॉब केला. असा हा त्यांचा कोटकमधला 5 वर्षाचा कालखंड त्यांना खूपच व्यावहारिक ज्ञान देऊन गेला. नंतर त्यांनी 2013 अमेक्स नावाची USची मोठी कंपनी जॉईन केली. तिथं पण त्यांनी बरेचसे मोठे प्रोजेक्ट सांभाळले. RBIने केलेल्या नियमांच्या बदलामुळे या कंपनीला देशातून जावं लागणार होतं. त्यामुळे 1500 लोकांच्या नोकऱ्या धोक्यात होत्या. पण RBI आणि या कंपनीत झालेल्या वाटाघाटीमुळे ते जॉब टिकवणं शक्य झालं. या वाटाघाटी त्यांनी जवळून बघितल्या. अमेक्समध्ये काम करत असताना त्यांचा संपर्क आला ग्रोपर्स नावाच्या कंपनीसोबत. त्यांना आतापर्यंत एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांची जी मोठी स्वप्न आहे ते नोकरी करून पूर्ण होणार नव्हती. त्यासाठी त्यांना काहीतरी वेगळं करणं आवश्यक होतं. ग्रोपर्स कंपनीच्या मालकांनी त्यांना त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली. 80 लाखाचा जॉब सोडून त्यांनी 40 लाखात ग्रोपर्सला जॉईन केलं. ग्रोपर्ससाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि लहानाची कंपनी मोठी केली. दिवसाला फक्त 30 ऑर्डर सांभाळणारी कंपनी त्यांनी दिवसाला 30,000 ऑर्डर सांभाळणारी कंपनी बोलावली आणि ते पण 4 वर्षात. याच दरम्यान कंपनी ग्रो करत होती. कंपनीचे मालक कमाई करत होते. ते मोठे गाड्या विकत घेऊन फिरत होते. पण अश्नीरचा पगार अजून वाढलेला नव्हता. तेव्हा त्यांनी जेव्हा पगार वाढवण्याची विनंती केली तर त्यांना नाही असं उत्तर मिळालं. याचा अश्नीरला राग आला आणि त्यांनी ग्रोपर्स सोडण्याचा निर्णय घेतला. ग्रोपर्स नंतर परत त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला एका बिग 4 कंपनीमध्ये. पण नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या लक्षात आलं की आता त्यांचं जग नोकरी हे नाही आहे.
त्यांनी पहिल्याच दिवशी नोकरी सोडली आणि PC ज्वेलर कंपनीसाठी त्यांचा व्यापार ऑनलाईन करण्याचा आणि तो वाढवण्याचा ऑफर त्यांनी स्वीकारला. तिथे काम करत असताना त्यांचा संपर्क काही लोकांशी आला जे आपल्या नवीन बिझनेससाठी CEO शोधत होते. त्या लोकांचं काम अश्नीरला आवडलं आणि अश्नीरला ते लोक. पुढे जे काय घडलं त्याचं उत्तर म्हणजे भारत पे ही कंपनी, जी आपण सर्वच ओळखतो. शून्यातून निर्माण केलेल्या या कंपनीत अश्नीरने फाउंडर आणि CEO म्हणून कार्यभार स्वीकारला. 2022 या कंपनीची किंमत होती 20,000 कोटी. ही कंपनी सुरू करताच त्यांना फोनपे आणि पेटीएम या मोठमोठ्या कंपनींकडून नोटिसा आल्या. त्या त्यांनी कशा सांभाळल्या, कंपनीसाठी सुरुवातीचे पैसे कुठून आणि कसे गोळा केले याचे संपूर्ण वर्णन त्यांनी सुरुवातीस सांगितलेले आहे. एका अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीने त्यांना हा बिझनेस 2 महिन्याच्या वर चालणार नाही आणि ही कंपनी डुबेल असे पण चॅलेंज करून सांगितले. पण झाले काही उलटेच. कंपनी जशी जशी वाढत होती तसे तसे त्यांना कंपनी सांभाळायला लोकांची आणि जागेची गरज भासली. या लोकांची निवड करताना त्यांनी कोणकोणत्या चुका केल्या ते यात सांगतात. पुढे चालून यातीलच काही लोकांनी त्यांना कंपनीतून बाहेर काढण्याचा कटही रचला. या दरम्यान येस बँकेमधून त्यांचे अर्धे व्यवहार चालायचे. RBIने जेव्हा येस बँकेतील सर्व व्यवहारांवर बंदी आणली त्यावेळी अश्नीरने आपली कंपनी त्यात बदल करून रातोरात सांभाळली. कोविडच्या काळात लोकांनी भारत पेच्या UPI ट्रान्झॅक्शनला बरीचशी पसंती दाखवली आणि कंपनी खूप मोठी आणि प्रसिद्ध झाली. याच दरम्यान अश्नीर कोटक बँकेच्या मदतीने IPOमध्ये पैसे टाकायचे आणि कमावायचे सुद्धा. अचानक कोटक बँकने अश्नीरला पुढे IPOसाठी मदत न करण्याचे ठरवले, पण त्यामागचे कारण अश्नीरला पटले नाही. त्यामुळे त्यांची बँकेशी बरेचसे झगडे झाले. कदाचित यातीलच एक ऑडिओ क्लिप हे पुढे व्हायरल झाली, ज्यामुळे अश्नीरवर बऱ्याचशा टीका झाल्या आणि त्यांची बदनामीसुद्धा झाली. यानंतर त्यांच्या जीवनात नाट्यमय बदल होत गेले. बँक ऑफ डायरेक्टरनी त्यांच्याच कंपनीतून त्यांना काढण्याचा निर्णय घेतला. याला चॅलेंज म्हणून त्यांनी बरेचसे प्रयत्न केले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. ही लढाई लढताना ती त्यांनी कशी लढली, कोणाविरुद्ध लढली, कोणत्या तारखेला लढली ही पूर्ण माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. त्यांच्या जीवनातील हे उतार चढाव वाचण्यासाठी, त्यांचं जीवन समजून घेण्यासाठी, ते खरे होते की खोटे हे समजण्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी स्टार्टअपच्या दुनियेतील लोकांसाठी काय करावे आणि काय करू नये असे 5 मुद्देसुद्धा सांगितलेले आहेत. ते सुद्धा तुमच्यासाठी उपयोगाचे आहेत. धन्यवाद.